बॉक्समध्ये यावं ही आग्रहाची विनंती आहे. जशी या मॅचला ही मॅच संपेल आपण त्वरित मैदानामध्ये दाखल व्हायचं, कारण की आपल्याकडे वेळेचा पाबंद आहे. चला, आयोजक विनंती असेल की या नेक्स्ट मॅचचं टॉस देखील करायचं आहे. इथे पियुष 11 संघाचे कर्णधार इकडे पाजी आपले सिंग उपस्थित झालेले आहेत आणि त्याचबरोबरीने निर्वी सुपर किंग संघाला विनंती असेल, चला स्पीडअप हवा आहे, विनंती असेल आपण आपलं क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. बॅटिंग ऑर्डर मैदानामध्ये दाखल झाली आहे. अजित असतील नॉन स्ट्राईक एंडवरती प्रसाद आपल्याला पाहायला भेटतात. आघाडीची जोडी मैदानामध्ये दाखल होतीये आणि त्याच बरोबरीने विनंती असेल क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. इथून बारा हा तिथं असते तर ना. चला स्पीडअप हवा आहे. कोणत्याही पद्धतीचा अतिरिक्त वेळ आपल्याला घालवायचा नाहीये. अजूनही या संपूर्ण डे नाईट फॉर्मॅटमधील 9 मॅचेस अजूनही पेंडिंग आहेत. चला संदीप नेगी बॉलिंग ट्रॅकवरती, नेपो आपल्याला पाहायला भेटतात. सेकंडवरती अजित, ऑन साईडला ड्राईव्ह केला आहे, स्विच हिट आणि आपल्याला पाहायला भेटला हा डिक्लेअर झोनमध्ये गेलेला बॉल. एक धाव एकेरीच्या माध्यमातून संघर्ष श्री गणेश झाला. 21 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना एक ही धावसंख्या धावफलकावरती लागली गेली आहे. ईगल चला विनंती असेल स्पीडअप हवा आहे. पुन्हा एकदा तसाच स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न अजित यांचा होता, पण बॅट आणि बॉलचं तेवढ्या ताकदीचं आता मात्र समीकरण झालेलं नाही. हा डॉट बॉल एक धाव धावफलकावरती लागली गेली. 21 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना आणि अजूनही 22 चेंडू 20 या धावसंख्येची नितांत गरज आहे. क्रिकेट हा खेळ असा आहे जिथे कुठल्याही क्षणी मॅच ही पलटू शकते आणि तसाच खेळ करावा लागेल. पंचांनी नो बॉल घोषित केला आहे. 1+1=2 अशा 2 धावा दुहेरीच्या माध्यमातून स्कोर देखील पुढे वाढताना आपल्याला पाहायला भेटल्या. म्हणजेच काय तर 3 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. चला बॅटकट असेल, चला गोलंदाज तयार होतील. संदीप नेगी नेपू सेन्सेबल क्रिकेट खरं तर अजित यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटते. त्यांना माहिती आहे जास्त धावांचा डोंगर आपल्याला सर करायचा नाही आहे. खरं तर हे माफक आव्हान आहे. 21 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. सिंगल डबलला प्राधान्य देत देखील ही मॅच आपण आपल्या पदरामध्ये आपल्या खात्यामध्ये झुकवू शकतो आणि तसाच खेळ नो बॉल. पंचाने म्हणजेच काय अजून एक धाव. एकेरीच्या माध्यमातून स्कोर वाढला गेला आहे. 5 धावा. हे फटके हे स्ट्रोक आपल्याला अजितच दाखवू शकतात आणि तसाच खेळ त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटतोय. एक एक धाव. झटपट क्रिकेट एवढं झालंय की तुम्ही आपण पाहिलं तर मोठे स्ट्रोक, परंतु बॉक्सचं क्रिकेट म्हणजे रेस्ट्रिक्शन थोडंफार असतं आणि त्यामुळे येस नो बॉल नो बॉल नो बॉल. चला नो बॉल आहे. चांगला स्ट्रोक डिक्लेअर झोन 2 धावा दुहेरीच्या माध्यमातून स्कोर वाढला गेला. 9 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 9 रन्स. चला डेड बॉल आहे. कोण कोण द्या द्या नाव द्या.
चला जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं प्रेक्षकांचं मान्यवरांचं या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. आपण आलात आणि या संपूर्ण प्रीमियर लीगची करतो शोभा वाढवलीत. फलंदाज बाद असेल प्रसाद टिकुटे बॅक टू दी डगआउट. चला नेक्स्ट मॅच निर्वी सुपर किंग्स आणि रूपा एंटरप्राइजेस पियुष 11 दोन्ही टीम्स दोन्ही संघाचे संघनायक तिथे उपस्थित राहा प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. तिथे मात्र आपण टॉस करणार आहोत. चला गोलंदाज तयार होतील. ऑन साइडला ड्राईव्ह केला डीपमध्ये क्षेत्ररक्षक टाड बॉल. आणि आता मात्र इक्वेशन बदलताना आपल्याला पाहायला भेटेल. 17 चेंडू 12ची गरज आहे. बाबू आलेत बॉलिंग ट्राय करते. नो बॉल घोषित केलाय. फलंदाज 1+1 = 2 अशा 2 धावा दुहेरीच्या माध्यमातून स्कोर देखील पुढे वाढताना आपल्याला पाहायला भेटला. धावसंख्या जाऊन पोहोचती. यस रूपा एंटरप्राइजेस संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला. आणि सो द न्यूज फ्रॉम टॉक्स बस रूपा एंटरप्राइजेस ओन द टॉस अँड इलेक्ट टू बॉल फर्स्ट. जश्न मनाएंगे हम ईगल प्रीमियर लीग. फुटबॉल चांगला स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. झाला सगळं झाला. So the news from a talks box रूपा एंटरप्राइजेस पियुष 11 ओन द टॉस अँड इलेक्ट टू बॉल फर्स्ट. आणि बॅटिंग साठी इन्व्हाइट केलं निर्वी सुपर किंग्स टीमला. चांगली मॅच रंगेल यातील मात्र शंका नाही आहे. आपण अनुभवताय क्रिकेटचा महातरार क्रिकेटचा महाकुंभमेळा क्रिकेटची अगदीच एक वेगळी निराळी दुनिया. अगदीच ईगल प्रीमियर लीगचं हे मैदान श्री ग्रुप्स बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांच्या माध्यमातून पुरस्कृत केलेली ही स्पर्धा व्हेंचर बाय आकाश पंजरे साहेबांचं देखील आगमन आपण सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपले अजित ठरतायत मॅन ऑफ द मॅच. सो आपण प्रेझेंटेशन बॉक्सच्या इथं जायचं. साई आपण यायचं 1 मिनिट यावं आपण. एक विनंती असेल आपल्याला. नाव चला नुकताच मुख्य अतिथींचं आगमन आपल्याला पाहायला भेटलं. ब्लू स्टार ग्रुपचे अध्यक्ष मुलुंड व खुडबाव गावचे लोकनियुक्त माजी सरपंच व स्वप्नीलदादा सावंत यांचं देखील आगमन आपल्याला पाहायला भेटलं. आणि खुडबाल गावचे माजी उपसरपंच धनाजी चोपडे साहेब देखील इकडे आपल्याला पाहायला भेटले. त्यांचं देखील आगमन. सर आपण यावं आणि या मुख्य व्यासपीठावरती येऊन आसनच व्हावं. आणि ही संपूर्ण स्पर्धा अगदीच VIP डाईजवरनं आपण एन्जॉय करावी. एक दमदार स्पर्धा आपण अनुभवताय. ईगल प्रीमियर लीग 2026चं हे 5वं पर्व. 5व्या पर्वामध्ये पदार्पण करणारी ही स्पर्धा अगदी चांगली मॅच आपल्याला पाहायला भेटेल. चला प्रेक्षक वर्ग पाकी 11 टीम आपण थोडंसं बाजूला व्हायचंय. चला
मॅचला सुरुवात करूया. चांगली मॅच नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल. चला गेम ऑन. व्हेरी फर्स्ट बॉल. चांगला बॉल आहे, खेळून काढलाय. टॅपिंग क्रिकेट. एक धाव घेण्याचा प्रयत्न होता पण अंतिम तणी विकेट किपर दीप सिंग आपल्याला पाहायला भेटतात. चूक होत नाहीये. एक मिनिट पंच. कुणाचं नाही आलाय? यस, रुपा एंटरप्राइजेस. ओके, आता आलेत. मॅच चालू करा. कारण की जी सूचना आमच्यापर्यंत येते तीच सूचना आम्ही मायक्रोफोनच्या द्वारे आपल्यापर्यंत पोहोचवतोय. नो बॉल. 1+1 इज इक्वल टू 2. अशा 2 धावा दुहेरीच्या माध्यमातून संघाचा श्री गणेशा झालाय. 2 रन्स ऑन द बोर्ड. 4 षटकांची मॅच. बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला शरद आपल्याला पाहायला भेटतात. चांगला बॉल आहे, क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. इथं मात्र एकच धाव चित्याच्या चपलाईने. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमात आपल्याला पाहायला भेटते. यस, नो बॉल असेल म्हणजेच 1+1. पुन्हा एकदा या 2 धावा. मी तर म्हणतो की बॉक्स क्रिकेट आहे, थोडंफार रेस्ट्रिक्शन असतं, त्यामुळे कदाचित गोलंदाजांना थोडाफार प्रेशर आणि त्याचबरोबरीने फलंदाजांना देखील प्रेशर असतो. कारण की आडव्या बॅटने सगळे फटके खेचायचे असतात. समोरच्या अगदीच लॉंग ऑफ आणि लॉंग ऑन क्लिअर असतो आणि त्यानंतर बाकीचा मिड ऑफ असेल, मिड ऑन असेल, त्यानंतर त्या लाईनीच्या पुढे गेला तर डिक्लेअर झोन. त्यानंतर आपण पाहिलं पॉईंट रिजन, डीप स्क्वेअर लेग रिजन, तिथे मात्र रिस्ट्रिक्शन असते. एक धावांचं निर्धारित क्षेत्र, त्यामुळे थोडेफार रिस्ट्रिक्शन मी आधीच म्हटले आहेत. चला डॉट बॉल. चांगली गोलंदाजी होतीये. व्हाईट बॉल पंचाने घोषित केलाय. शरद आहेत बॉलिंग ट्रॅक वरती. चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून सातत्यपूर्वक कामगिरी केली जाते. टप्पा पडला. गरकन वलसा देखील घेतलाय. डॉट बॉल. चला गोलंदाज तयार होतील. शरद चुका होत नाहीयेत. 5च धावा दिल्यात. ओहो, क्या बात है. फर्निचर डिस्ट्रॉय. डायरेक्ट दांडा. चांगला बॉल आहे. पंचांनी दंडित केलंय या गोलंदाजाला. व्हाईट बॉल घोषित केलाय. चांगला स्ट्रोक, परंतु क्षेत्ररक्षक आहेत. प्रेम होते तिकडे, त्यांच्या माध्यमातून चूक झालेली नाहीये. क्या बात है. डायरेक्ट प्रेम. चांगलं क्षेत्ररक्षण आहे. कॅच जेवढं रॅपिडने बॉल आला तेवढ्याच खरं तरी कॅच देखील अप्रतिम दर्जाची आपल्याला पाहायला भेटली आहे. असं म्हटलं जातं ना, किस्मत भी बहादुरों का साथ देते आणि तसाच ही संपूर्ण साथ आपल्याला प्रेमची पाहायला भेटली. पुन्हा एकदा ऑन साईडला मिड ऑनला क्षेत्ररक्षक होते. डीप मध्ये चूक होत नाहीये. इरफान होते. खरं तर 2 इरफान आहेत त्या संघामध्ये. मिसफील्ड झाली आहे. खरं तर हे बॉल पकडणं खूप कठीण असतं बॉक्स क्रिकेटमध्ये. खरं तर तुमच्याकडे अनुभव तेवढा पाहिजे. हे बॉक्स क्रिकेटमध्ये जेवढ्या रॅपिडली बॉल आपल्या शरीरावरती येतात तेवढ्या बॉलला फेस करणं देखील खूप कठीण असतं. भोजलिंग प्रसन्न स्वरूप 11 ना. कोण आणि दुसरा कोण? ओके. चला नेक्स्ट मॅच देखील आपल्याला पाहायला भेटेल. कॉल असेल भोजलिंग प्रसन्न स्वरूप 11 आणि त्याचबरोबरीने त्यांचा प्रतिस्पर्धी संघ त्यांना फाईट करण्यासाठी सज्ज असणारा समृद्धी स्ट्रायकर. दोन्ही टीमच्या कॅप्टनला, कर्णधाराला विनंती असेल की आपण यावं नाणेफेकीचं कौल करा.
एक धाव आणि एकेरी धावेच्या माध्यमातून स्कोअर देखील पुढे वाढतात आपल्याला पाहायला भेटले. 9 रन्स 9 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 2 गडी बाद झालेत. 9 for 2 ही खरं तर परिस्थिती निर्वी सुपर किंगच्या वरती ओढावली गेली आहे. फलंदाज बाद. क्या बात आहे. मंगेश चूक करत नाहीयेत. डायरेक्ट फलंदाज बाद. त्यांच्या माध्यमातून दादा साईनाथ त्यांच्यासाठी खरं तर पारितोषिक आपलं कॅश ला पकडले तर तब्बल 3,000 रुपयाचं पारितोषिक. क्या बात आहे. आणि विघ्नेश ठाकूर त्यांच्या माध्यमातून देखील 500 रुपयाचं पारितोषिक आपल्याला पाहायला भेटतंय कॅश साठी. साईनाथ त्यांच्यासाठी क्या बात आहे. करते पैसा सर्वांकडे आहे पण ते देण्याची दानत फार कमी लोकांकडे आणि त्यातील आमचे मान्यवर आणि त्याचबरोबर जर पाहिलं ना क्रिकेटची प्रचंड मोठी आवड आहे या मान्यवरांना. तीच आवड त्यांना इथपर्यंत घेऊन आली आहे. क्या बात आहे. डायरेक्ट त्यांच्याकडे बॉल रिलीज झाला. मंगेश होते तिथे. दोन षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या अखेरीस 5.00च्या सरासरीने 10 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. 10 रन्स ऑफ द बोर्ड फॉर द लॉस ऑफ द 3 विकेट. चला प्रेम आले बॉलिंग ट्रॅक वरती संघाकडनं तिसरं. क्या बात है. फटका फसलाय. फलंदाज आमिर बॅक टू द डगआउट. का जश्न मनाएंगे हम ईगल प्रीमियर लीग सबसे आगे हम ये है अपनी शान ये है अपना इम्तिहान ईगल प्रीमियर लीग रखना सबका मान जीत का जश्न मनाएंगे हम. चला मैदानात बॉलची पूर्तता करायची आहे. चेंडूची पूर्तता मैदानामध्ये करावी. चला गोलंदाज यार प्रेम ऑन साईडला ड्राईव्ह परंतु साई होते तिकडे. चूक झाली आहे. एक धाव घेतली गेली आहे. क्या बात आहे. हा स्पिरिट पाहिजे जो मंगेश यांच्याकडे आहे. साईनाथ यांच्यासाठी खरं तर 3,000 रुपयाचं पारितोषिक. आयोजक अगदीच जे मान्यवर आलेत आमचे सरपंच साहेब स्वप्नीलजी सावंत आणि त्याच बरोबरीने खुटबाव गावचे माजी उपसरपंच धनाजी चोपडे साहेब यांच्या माध्यमातून तब्बल 3,000 रुपयाचं पारितोषिक. साईनाथ यांच्यासाठी फलंदाज बाद. फलंदाज बाद. 1 मोर विकेट डाऊन. आणखीन एक मोठा हादरा भेटला जातोय. नक्कीच भेटला गेलाय निर्वी सुपर किंग संघाला. इथे मात्र थोडी धोकादायक आपल्याला पाहायला भेटली. क्या बात आहे. टप्पा पडला. टप्पा पडल्यानंतर गर्रकन वळसा घेत सरळ रक्षक दीप यांच्या हातामध्ये विसावला हा डॉट बॉल. समोरच्या दिशेने ड्राईव्ह केला परंतु क्षेत्ररक्षक. फलंदाज बाद. 1 मोर विकेट डाऊन. आणखीन एक मोठा हादरा भेटला जातोय निर्वी सुपर किंग टीमला. संधी भेटतीये डीजेला. प्रेम प्रत्येकाला प्रभावित करतो त्याच्या गोलंदाजीच्या शैलीने गोलंदाजीने. टप्पा पडलाय. पुन्हा एकदा ऑन साईडला ड्राईव्ह. साईने त्यांच्याकडे बॉल ट्रॅव्हल झाला. कदाचित कॅच देखील घेतली असती तर चला 3 धावा असतील. 3 धावेच्या माध्यमातून स्कोअर देखील पुढे वाढताना आपल्याला पाहायला भेटेल. धावसंख्या जाऊन पोहोचतीये 15 रन्स ऑन द बोर्ड फॉर द लॉस ऑफ द 6 विकेट. 6 गडी बाद झालेत. असं म्हटलं जातं की घर फिरलं की घराचे वासे देखील फिरले जातात आणि त्याचमुळे खरं तर ही पडझर
करता संपूर्ण निर्वी सुपर किंग टीमची आपल्याला पाहायला भेटली. शेवटचं षटक आहे. अभय आलेत बॉलिंग ट्रॅक वरती. निर्भय गोलंदाजी त्यांना करावी लागेल. अभय आलेत. शेवटचं षटक आहे. टार्गेट सेट केलं जाईल. गोलंदाज तयार. ऑन साइडला ड्राईव्ह. क्या बात है मंगेश. वॉट ऑफ फिल्डिंग. फिल्डिंगचा दर्जा आपल्याला आज मात्र ह्या क्रीडा नगरीवरती मंगेश यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटला. मंगेश आणि संघ मालिकेत संपूर्ण टीमचे म्हणून त्यांचे एफर्ट असं म्हणू नाही शकत आपण त्यांच्यासाठी ते एफर्ट ते घेत आहेत. परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये प्रत्येक जण आपला बेस्ट देण्याचा प्रयत्न करतो आणि तसाच बेस्ट खरं तर मंगेशजी देखील देत आहेत. आयकॉन दीप सिंग खरं तर पूर्णरित्या कर्णधाराच्या यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये तिथून पूर्ण सूत्र या मॅचची हलवली जात आहेत. पुन्हा एकदा डीपमध्ये क्षेत्ररक्षक. क्या बात आहे. अंतिम क्षणी जे प्रयत्न होत आहेत ना ते खरं तर वाखाणण्याजोगे आहेत. टाळ्या झाल्या पाहिजेत. प्रत्येक जण आज मी पाहिलं खरं तर मोठमोठ्या स्पर्धा देखील करण्याचा योग येतो पण बॉक्स क्रिकेट पहिल्यांदाच करतोय. परंतु जो फिल्डिंगचा दर्जा फिल्डिंग डिपार्टमेंट कसं असावं एवढं स्ट्रॉंग हे बॉक्स क्रिकेटमध्येच तुम्हाला पाहायला भेटेल. PTC लाईव्ह. केतन दादा नक्कीच इकडे आलेले आहेत आणि त्याच बरोबरीने आपण जर पाहिलं केडी दादा आणि जर आपण पाहिलं एक दमदार स्पर्धा कलंबोली प्रीमियर लीग KBPLचं एक आयोजन आपल्याला येत्या 4-5 एप्रिल रोजी एक भव्य दिव्य स्पर्धा क्रिकेटचा महाकुंभ मेळा खरं तर त्या क्रीडा नगरीवरती भरताना आपल्याला पाहायला भेटेल. आणि आज खरं तर रजिस्टर करण्याची शेवटची तारीख आहे. रात्री 12 वाजेपर्यंत आपण रजिस्टर करू शकता. अगदीच रजिस्ट्रेशन फॉर्म फ्री आहे. जर आपण रजिस्टर केले नसेल तर नुकताच रजिस्टर करा. एक भव्य दिव्य मानाची सन्मानाची अभिमानाची कलंबोलीकरांची स्पर्धा जर तुम्हाला खेळायची असेल तर मात्र आज रात्री 12 वाजेपर्यंतचा अल्टिमेटम आहे आणि ती तेवढ्या वेळामध्ये तुम्ही तो फॉर्म फिलअप करा. तदनंतर एका मोठ्या स्पर्धेचा आपण देखील घटक व्हाल. चला पहिला डाव संपलाय. पहिल्या डावाच्या अखेरीस 21 धावा धाफलकावरती लागल्या गेल्यात. 22 या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. तदनंतर आपण स्वागत समारंभाकडे वळणार आहोत. एक मिनिट विनंती असेल आपल्याला. चला मी बाबू दादा विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते चला आपण स्वागत समारंभ वळणार आहोत कारण की दिग्गज मान्यवर मंडळी आपल्याला पाहायला भेटेल. ब्ल्यू टायगर ग्रुपचे अध्यक्ष मुलुंड व कुडबाव गावचे लोकनियुक्त माजी सरपंच स्वप्नीलदादा सावंत यांना विनंती असेल की आपण आपल्या स्वागताचा स्वीकार करायचा आहे. बाबूदादा आमचे सर्वांचे लाडके त्या नावाने त्यांना संबोधलं जातं. त्यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते स्वप्नीलदादा सावंत यांचे यथोचित मान सन्मान करायचा आहे. माईची उबदार शाळ सौंदर्याचं आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन दादांना सन्मानित करायचं आहे. खरं तर साहेब आपण आलात आणि या संपूर्ण कार्यक्रमाची शोभा वाढवलीत. साहेब स्वागत नसे आहे फक्त एक जीवाला. आपल्या पदस्पर्शाने पावन झाला हा सोहळा. दमदार स्पर्धा आपण अनुभवताय. बॉक्स टेनिस क्रिकेट आणि कलंबोली गावामध्ये आपण आलात आणि त्याच बरोबरीने आमचे पुढील सन्मान आपण करणार आहोत. कुडबाव गावचे माजी उपसरपंच धनाजी चोपडे साहेब आपण देखील आपल्या स्वागताचा स्वीकार करायचा. मी बंटी गुळे साहेबांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते साहेबांचा यथोचिताचा सन्मान या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून करायचा आहे. दमदार आयोजक आणि दमदार आयोजनामध्ये ही दमदार मंडळी असली तर या संपूर्ण स्पर्धेला 4 चांद आपण लागताना सातत्याने पाहिलेत. साहेबांचा देखील योग्य तोचा सन्मान या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून ईगल प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटला आहे.
ओके, मी सन्माननीय सचिन डुबल साहेबांना विनंती करतो की आपण देखील आपल्या स्वागताचा स्वीकार करायचा. मी सन्माननीय हेमंतजी नारंगीकर आपणास विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते साहेबांचा एक योग्य तो असा सन्मान या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून करायचा आहे. चला या साहेब, आपलं देखील मोस्ट वेलकम. या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून आपण आलात आणि या संपूर्ण स्पर्धेला 4 क्षण लावलेत. खरं तर एक दमदार स्पर्धा कलंबोली क्रीडानगरीवरती या आपल्याला पाहायला भेटते. ईगल प्रीमियर लीग 2026चं ते पर्व आपण अनुभवत आहे. दमदार स्पर्धा आहे. दमदार स्पर्धेचं आयोजन नक्कीच केलं जात आहे. चला, मी सन्माननीय दिलीपजी राऊत साहेबांना विनंती करतो की आपण आपल्या स्वागताचा स्वीकार करायचा आहे. सन्माननीय धीरज पाटील साहेबांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते साहेबांचा एक योग्य तो असा यशोचित मान सन्मान करायचा आहे. ईगल प्रीमियर लीगमध्ये आपण आपलं सहर्ष स्वागत. माईची उपदार शाळ सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची एक गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन साहेबांना सन्मानित करण्यात आलं आहे. आपण आलात आणि या संपूर्ण ईगल प्रीमियर लीगची ही स्पर्धा आपण एन्जॉय करताय. या स्पर्धेला 4 क्षण आपण लावलेत. आपल्या देखील असेल मनाच्या अंतःकरणापासून आभार. आणि तदनंतर आपण वळूयात स्ट्रोक देखील चांगला आहे. ऑन साईडला ड्राईव्ह केला आहे. स्विचिटचा फटका, एकच धाव. एका धावेच्या माध्यमातून स्कोर देखील पुढे वाढताना आपल्याला पाहायला भेटला आहे. दीपसिंग आयकॉन आहे त्या संघाचे. हॅलो, चला नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला भेटेल. एका बाजूला असेल भोजलिंग प्रसन्न स्वरूप 11 आणि त्याच बरोबरीने समृद्धी स्ट्रायकर दोन्ही टीमच्या कर्णधाराला विनंती असेल यस राज सिंग इकडे उपस्थित आहेत. आणि मी विनंती असेल यस अंकुर आपण देखील यायचे. चला इकडे मात्र नाणेफेकीचं कौल देखील केलं जाईल. एक दमदार स्पर्धेचं आयोजन आपण सातत्याने गेली 5 वर्ष 5व्या वर्षामध्ये पदार्पण करणारी ही स्पर्धा. मी सन्माननीय चांगला स्ट्रोक आहे, खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहेत डीपमध्ये. एकच धाव. एक धाव देखील खूप महत्वाची आहे. चेक. येणारे 12 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. ओ टू सर. नक्कीच येणारे 12 बॉल 10ची गरज आहे. मॅच रंगेल. इथून पुढे देखील या मॅचचा तक्ता पलट होऊ शकतो. आणि ही मॅच ही संपूर्ण स्पर्धा, या स्पर्धेमध्ये काही होऊ शकतो. आपण पाहिल्यात सहजरित्या 21 धावा देखील डिफेन्स होऊ शकतात. आणि तब्बल हायेस्ट स्कोर देखील या संपूर्ण स्पर्धेतील चेस होऊ शकतो. म्हणून या संपूर्ण स्पर्धेमध्ये काही होऊ शकतो याचा मी उल्लेख करेन. चला, सन्माननीय ब्लू स्टार ग्रुपचे अध्यक्ष व मुलुंड व कुडबाव गावचे लोकप्रिय लोकनियुक्त माजी सरपंच स्वप्नीलदादा सावंत यांच्या शुभ हस्ते खरं तर नाणेफेकीचं कौल केलं जात आहे. Head is a call and tail it is what is the decision? त्याचा अजून निर्णय पेंडिंग आहे. विनंती असेल कोणत्याही पद्धतीचा अतिरिक्त वेळ आपण घालवायचा नाहीये ही आग्रहाची विनंती असेल. याच कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण बोलूयात.
येणार 10 चेंडू आणि 5 धावांची गरज. 10ला 5 पीयू शिलवण या संघाला. गोलंदाज इम्रान. इम्रान विरुद्ध दीप. चांगला बॅटल. ओ टू सर. थँक्यू. चांगली मॅच, चांगला स्ट्रोक खेळून काढलाय. एका धावेची गरज. इथे मात्र एकाच धावेची गरज आहे. एका धावसंख्येनिशी ही मॅच आणि दीप सिंगकडे तो अनुभव आहे. क्या बात आहे. क्रॅकिंग फटका भेदत चाललाय सीमा पार. आला या चौकार. विनिंग स्ट्रोक. धावा भेटतील 4. विलास दुधुचकर साहेबांचं देखील इकडे आगमन झालेलं आहे. त्यांना देखील विनंती असेल की आपण आपल्या मुख्य व्यासपीठावरती यावं. आपलं देखील असेल सहर्ष सहर्ष स्वागत.